सुप्रभात निशिदिनी निरूपण क्रमांक 33. मानवा तू अमृत पुत्र आहेस. मानवा तू अमृत पुत्र आहेस. आता ईशावास्योपनिषदातला 18वा आणि शेवटचा मंत्र आज घेऊन आपण ईशावास्योपनिषदावर आधारित निशिदिनी मधील ही जी निरूपणे आहेत ती संपवत आहोत. अर्थात आपण आपल्या निशिदिनीच्या निरूपणामध्ये मध्येच म्हणजे यदृच्छया काही ठराविक निरूपणानंतर हे ईशावास्योपनिषदाचं आढावा घेण्याचं काम सुरू केलं आहे. ते काम आता या 33व्या निरूपणानंतर संपत आहे आणि त्यातील 18वा अध्याय 18वा श्लोक किंवा 18वा मंत्र आज वाचून संपवला की ईशावास्योपनिषदातील 18 मंत्रांचा एकूण मतिसार्थ आपल्या पुढे आल्यासारखं होईल. तर आता ईशावास्योपनिषदातील 18वा मंत्र खरा तर हा प्रार्थनेचा मंत्र आहे. 17व्या मंत्रातच मुख्य विषय संपलेला आहे, परंतु तो 18वा मंत्र वाचतो, त्याचा अर्थ सांगतो आणि त्यानंतर योग्य तो बोध आपणाला होईलच. परंतु शीर्षकावरून आपल्या लक्षात येईल ते हे की शीर्षक असं आहे, मानवा तू अमृत पुत्र आहेस. मानवा तू अमृत पुत्र आहेस म्हणजे ब्रह्म अविनाशी आहे आणि मानव अविनाशी ब्रह्माची संतती आहे. जर ब्रह्म अविनाशी आहे तर मानव ही ज्ञान दृष्ट्या अविनाशी आहे. हे समजून घेतलं की मानवा तू अमृत पुत्र आहेस म्हणजे मानव ब्रह्माची संतती म्हणून ब्रह्मच आहे आणि ब्रह्म अविनाशी आहे. अशा अर्थी मानव त्याची नष्ट न होणारी अशी ससंवेद्य आत्मशक्ती रूप बुद्धी म्हणून अमृतच आहे असा त्याचा स्पष्ट व सरळ अर्थ आहे. म्हणून मानवा तू अमृत पुत्र आहेस. आता पहा, अग्ने नय सुपथा राये अस्मान विश्वानि देव वैमानि विद्वान योध्यस्म जुहुराण मेनो भूमिष्ठाम ते नम उक्तिम विधेम. राये रई म्हणजे समृद्धी, नय म्हणजे ने, वैनानी म्हणजे वस्त्रे कर्मरूपी वस्त्रे, एनस म्हणजे पाप, जुहुराणम म्हणजे कुटील घातक किंवा बाधक, योधी म्हणजे लढ, भूमिष्ठाम म्हणजे वारंवार, नमउक्ती म्हणजे नमस्कार, विधेम म्हणजे करतो. आता बघा, जीवनाचे सार्थक करून घेण्यासाठी अग्नीला प्रार्थना केली आहे. तो वैश्वानर अग्नी, तो अग्नी जठरात वैश्वानर म्हणून राहतो. तो वैश्वानर अग्नी जो जठरात वसलेला आहे तो बाहेर अन्न शिजवून ते सेवन केल्याने जठरा अग्नी म्हणजे जठराचा अग्नी वैश्वानर उदर भरण रूपे तृप्त होतो. या अग्नीला देवता मुख म्हणून जात वेदस असे म्हटलेले आहे. देवांमध्येही हा जात वेदस अग्नी श्रेष्ठ गणला जातो म्हणून त्याला देवांचं मुख असं म्हटलेलं आहे. भूमीवर तो अग्नी असतो, भूमीवर तो अग्नी असतो, अंतरिक्ष भूमीवर तो अग्नी असतो, अंतरिक्षात तो वीज बनतो, जीवलोकात देवलोकात तो हिरण्यगर्भ बनतो. सर्व दृष्ट्या हा अग्नी श्रेष्ठ आहे. आपल्या सद्बुद्धीचे पोषण करणारा, तिला प्रेरणा देणारा आहे म्हणून अग्नीची प्रार्थना केली आहे. हे अग्नी सुखसमृद्धी वाटे तू आम्हाला ऐहिक तथा आध्यात्मिक सुख असाने आम्हाला सद्बुद्धी दे. आम्ही वाईट म्हणजे एनस किंवा पाप मार्गाने जाऊन समृद्धी मिळवू नये. मिळालेली समृद्धी सर्वांनी वाटून उपभोगावी अशा रीतीने जगून मरण तथा परमेश्वराचे नित्य स्मरण ठेवून. मरण म्हणजे देह मन नाशिवंत आहे, ते कधीही विस्मरणात जाऊ नये. आपण देह आणि मनरूपी मरणारच आहोत ते नित्य स्मरावे आणि त्याच वाणे जो अमर परमेश्वर आहे त्या अमर परमेश्वराचेही नित्य स्मरण ठेवावे. म्हणजे देह मन नाशिवंत आणि परमेश्वर हा अमर अशा नाशिवंत देह मनालाही तो देह मन नाशिवंत आहे विसरू नये आणि जोपर्यंत देह मन आहे तोपर्यंत परमेश्वराचे नित्य स्मरणही ठेवावे. असे झाले म्हणजे आम्ही अशा मार्गाने जगलो तर देवाचं नित्य स्मरण ठेवल्याने आणि अशाश्वत देह मनाकडे दुर्लक्ष केल्याने आम्ही सरते शेवटी देवयान मार्गाने म्हणजे प्रकाश मार्गाने परब्रह्मापर्यंत पोचावे म्हणून ही अग्नीची उपासना केलेली आहे. आता ज्याला एनस पाप म्हणतात
ती पापे 3 प्रकारची आहेत. आगस म्हणजे अजाणतेपणे घडलेले, म्हणजे कीड मुंगी पायाखाली चिरडून मरते, तेही पाप आहे. पण ते पाप आगस म्हणजे अजाणतेपणे घडलेले आहे. एनस म्हणजे स्वार्थासाठी दुसऱ्याला त्रास देणे. यात विचार व वचन म्हणजे बोल व प्रत्यक्ष कृती पापरूप कृती या तिन्हींचा समावेश होतो. एनस म्हणजे स्वार्थासाठी दुसऱ्याला जाणीवपूर्वक त्रास देणे. यात वैचारिक त्रास, वचन म्हणजे बोलण्याचा त्रास आणि प्रत्यक्ष कृतीद्वारे दिलेला त्रास येतो. म्हणून आगस अजाणतेपणे घडलेले पाप, एनस म्हणजे जाणतेपणे घडलेले पाप आणि अहंस म्हणजे दुष्ट बुद्धीने दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच मुद्दामून केलेली दुष्ट बुद्धी प्रेरित सुरासारखी कर्मे. यात स्वतःचा काही फायदा नसताना केवळ दुसऱ्याला त्रास दुःख पीडा देण्याची नीचता असते. म्हणून आगस, एनस आणि अहंस अशी ही 3 तऱ्हेची एनस म्हणजे पापयुक्त कर्मे असतात. आमच्या सर्वांगीण उन्नतीच्या आडमध्ये ही आगस, एनस व अहंस अशी 3 तऱ्हेची दुष्ट कर्मे येतात. आणि ही जी दुष्टता आहे त्या दुष्टतेचे निवारण करण्यासाठी माणूस म्हणून मी दुबळा आहे, मात्र दुष्टता अधिक बलवान आहे. करिता हे अग्ने सामर्थ्यवान जात वेदसा, यज्ञातील अग्नी म्हणजे जात वेदस. करिता हे अग्ने सामर्थ्यवान जात वेदस, देवता मुख असलेल्या अग्ने आमच्या मार्गातील सर्व अडथळ्यांचे संपूर्ण निवारण कर. तू आम्हाला प्रसन्न हो. तुला आम्ही वारंवार प्रार्थना करतो, तो नमस्कारही करतो आणि तुला अशी विनंती करतो की आमच्या मार्गातील कोणत्याही तऱ्हेचे पाप हे जात वेदसा तुझ्यामध्ये भस्मीभूत होऊ दे. या आधीच्या 17व्या मंत्रात कृतो स्मर कृतम स्मरची द्विरुक्ती द्विवार उच्चार आला आहे. त्याचा अर्थ असा ठामपणे व निश्चयात्मक असा आहे. तसाच उपनिषद संपल्याचे ते द्योतकी आहे. म्हणजे खरे तर शेवटच्या 17व्या मंत्रातच हे ईशावास्योपनिषद संपले आहे. परंतु शेवटच्या 18व्या मंत्रात इथे अग्निदेवतेची म्हणजे तेजाची उपासना केलेली आहे. म्हणून बघायला गेलं तर ओरिजिनल टेक्स्ट संहिता 17व्या मंत्रात संपलेला आहे ईशावास्योपनिषद, आणि 18व्या मंत्रात अग्नीची प्रार्थना करून तेजाची प्रार्थना करून त्याची समाप्ती झाली आहे. ही जी प्रार्थना आहे ती अशा तऱ्हेची आहे. आता जे आपण गद्य म्हटलं ते पद्य रूपात सर्वसाधारण शैल पद्य रूपात असं आहे. ते असं ऐहिक आध्यात्मिक सुपथ मार्गे आम्हा न्यावे, ऐहिक आध्यात्मिक सुपथ मार्गे आम्हा न्यावे. म्हणजे ऐहिक जीवन आणि आध्यात्मिक जीवनाच्या सुपथाच्या द्वारे आम्हाला न्यावे. तू आम्हाला पुढे पुढे न्यावे. म्हणजे ऐहिक जीवन सुद्धा आमचं सुपथावरच असावं आणि आध्यात्मिक जीवन सुद्धा आमचं सुपथावरच असावं. ऐहिक आध्यात्मिक सुपथ मार्गे आम्हा न्यावे, समृद्धी सर्वात वाटून घ्यावी. नित्य नाशिवंत शरीर तथा अविनाशी परमेश्वर दोन्ही नित्य स्मरणात असावे. दुष्ट कर्म रूपी बलाढ्य शत्रू पासून आम्हा रक्षावे. हे अग्ने रक्ष रक्ष आम्हा. करिता तुम्हा आम्ही प्रार्थितो, वंदन करीतो. प्रकाश मार्गे देवयान मार्गे आम्हा तू परब्रह्मापर्यंत सुखरूप न्यावे. म्हणजे चैतन्याची, अग्नीची, तेजाची उपासना करून म्हटलेलं आहे की अनेकानेक दुष्ट कर्मरूपी अडथळे आमच्या मार्गात येतात. ते हेतुता आमच्याकडून जरी घडले नाहीत तरी अहेतुकपणे जरी घडले तरी ती सुद्धा हेतुता किंवा अहेतुकपणे घडलेली पापे आणि निश्चितपणे दुष्ट बुद्धीने केलेली पापे ही तर नष्ट न होणारीच आहे, कारण त्याच्या मागे दुष्ट बुद्धी म्हणजे हेतू आहे. म्हणून आगस, एनस आणि अहंस या 3 तऱ्हेच्या पापरूपी कर्मरूपी बलाढ्य शत्रूपासून आमचं रक्षण हे अग्निदेवते तूच करू शकतेस. तू आम्हाला जीवनाच्या योग्य मार्गावर अग्रेसर ठेवून सुखसमृद्धीचा भोग देऊन सुद्धा जर आम्ही सहकार मार्गे
एकमेकांशी मित्रभावाने वागलो, सर्व काही आपापसात वाटून घेतलं, तर आमचं काहीच जीवनही योग्य मार्गाने गेल्यासारखं होईल. आणि इतकं करता करता जर नाशिवंत देह मनाचा आम्हाला विसर पडला नाही, आणि हा नाशिवंत देह मन जोपर्यंत आहे तोपर्यंतच आम्ही परमेश्वर चिंतन नित्य निरंतर केलं, तर नाशिवंत देहाकडे दुर्लक्ष न करता तो देह जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही भगवंताचे ब्रह्माचे स्मरण केले, तर ब्रह्माची संतती म्हणून आम्ही सुद्धा जीवनाच्या शेवटी ब्रह्मरूप होऊ शकतो. अमराची संतती अमर असते, देवाची संतती देवच असते. अशा अर्थे अग्नीची ही प्रार्थना आहे. अहिक आध्यात्मिक सुपथ मार्गे आम्हा न्यावे, समृद्धी सर्वात वाटून घ्यावी. नित्य नाशिवंत शरीर तथा अविनाशी परमेश्वर असे जे ते दोन्ही स्मरणात असावे. दुष्ट कर्मरूपी बलाढ्य शत्रूपासून आम्हा रक्षावे. हे अग्ने रक्ष रक्ष आम्हा करिता तुम्हा आम्ही प्रार्थना वंदन करीतो. प्रकाश मार्गे देवयान मार्गे आम्हा तू परब्रह्मापर्यंत सुखरूप न्यावे, सुखरूप न्यावे. आता प्रत्येक उपनिषदाच्या सुरुवातीला आणि शेवटी एक शांतीपाठ असतो. अर्थात आपण निशिदिनी मध्येच कधीतरी ईशावास्य उपनिषदाच्या मंत्राधारे निशिदिनीचं निरूपण करायला लागल्यामुळे, रॅन्डमली आपण ईशावास्य उपनिषद घेतल्यामुळे आता त्या निशिदिनीच्या 33व्या निरूपणात ईशावास्य उपनिषद संपत असल्यामुळे त्या ईशावास्य उपनिषदाचा शांतीपाठ तो सुरुवातीला घ्यायला हवा होता. तो जरी घेता आला नाही तरी आता शेवटी तो शांतीपाठ वाचून हे निरूपण संपवतो. तो शांतीपाठ असा आहे. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. द्वार शांती म्हणजे आध्यात्मिक शांती, भौतिक शांती आणि आधिभौतिक शांती. आध्यात्मिक भौतिक आणि आधिभौतिक पापांपासून आमचं रक्षण कर, अशा अर्थाने ओम शांती 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 असं त्रिवार म्हणतात. तर ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. या मंत्राचं मराठीकरण असं. ओंकार प्रणव पूर्ण राही, हे ते उभय पूर्ण आहे. पूर्णाची निपज पुण्याची पूर्णाची निपज पूर्णची असते. व्यक्त पूर्णातुनी पूर्ण काढले तरी पूर्ण जैसे तैसे पूर्णत्वाने चिवरते. ओम ओम आहे तो सुरुवातीला आहे. ओंकार प्रणव पूर्ण राही, हे ते उभय पूर्ण आहे. इथे सुद्धा पूर्ण आहे, तिथे सुद्धा पूर्ण आहे. आणि त्या पूर्णाची खूण ओंकार हा प्रणव म्हणून पूर्ण आहे. ओंकार प्रणव पूर्ण राही, हे ते उभय पूर्ण आहे. पूर्णाची निपज पूर्णची असते. व्यक्त पूर्णातून पूर्ण काढले तरी पूर्ण जैसे तैसे पूर्णत्वाने चिवरते. शांती म्हणतो हा उपनिषदातील विषयाकडे संकेत करणारा निर्देशक किंवा इंडिकेटर असतो. ईशावास्योपनिषदाचा पूर्ण ब्रह्म हा मूळ गाभा आहे किंवा विषय आहे. अर्थात या उपनिषदात पूर्ण ब्रह्माचा पूर्ण बोध देऊन माणसाला तू पूर्ण ब्रह्माची संतती असल्याने पूर्णच आहेस याचा ठाम बोध देण्यात आला आहे. अशा अर्थाने उपनिषदीय तत्वज्ञान माणसाला आश्वस्त करणारे, तसेच सौंदर्यपूर्ण जीवनाचा आस्वाद पूर्ण समाधानी वृत्तीने घेऊन जीवन मित्रभावाने जगावे, सहकार व सामोपचाराने जगावे. मात्र कोणतेही पापकृत्य जाणते अजाणतेपणे होणार नाही त्याची यथायोग्य काळजी घेण्याची सांगते. शरीर मन नाशिवंत असले तरी आपल्यातील ससौवेद्य आत्मशक्तीच्या अभ्यास मार्गाने गेल्यास, मी माझा अहंकार निशेष नष्ट झाल्यास याची देही याची डोळा आपल्याला ब्रह्मानुभूती शक्य आहे. माणसातील अमर्त्य देवत्वाची अमृत प्राप्ती निश्चित माणसाला शक्य आहे. म्हणूनच हे माणसा अमृत पुत्र, तू अमृत पुत्र आहेस. अमृत म्हणजे अमर्त्य ब्रह्माची, अमृत ब्रह्माची तू अमर्त्य संतती आहेस. म्हणून हे माणसा तू अमृत पुत्र आहेस. हा सारांश सर्वांनी अर्थपूर्ण जीवन जगून नीट समजून उमजून ईश्वरी मार्गाकडे मार्गस्थ व्हावे. तसे झाल्यास हा ईश्वरी संसार
आणि तुम्ही आम्ही ईश्वरी संतती सर्वांचे सर्वार्थाने कल्याण होईल. हा ईश्वरी संसारी ईश्वरी संतती आणि संपूर्ण मानवी जीवन खऱ्या अर्थाने सुखशांती समृद्धीकडे पोचेल करिता ईश्वरी संतती म्हणून अमृतपुत्र म्हणून आपण आपले मानवी जीवन सुस्थिर आणि योग्य मार्गाने भोगून ईश्वराप्रत जाण्याचे कर्तव्य नीट पार पाडले तर निश्चितच आपण त्या दैवी संसारातील दैवी संतती म्हणूनही आपल्या जीवनाचे सार्थक होईल आणि दैवी संसाराचे दैवी संततीने केलेले रक्षण पोषण म्हणून आपली संरक्षकाची आणि अर्थातच विश्वस्ताची भूमिकाही नीट पार पाडली जाईल. याचा बोध आपण घेतल्यास निश्चितच आपल्याला कळेल की हे मानवा तू अमृतपुत्र आहेस. म्हणून अमृतपुत्र अशा अर्थी आपण खरे तर अविनाशी तसं वेद्य आत्मरूप आहोत याचा बोध झाल्यास सोहम हौसो हे न म्हणता सुद्धा बुद्धीमध्ये या तत्वाची धृती धारणा पक्की झाल्यास सर्वार्थाने मानवी जीवन सुख समृद्धी आणि शांती याने परिपुष्ट होईल. आणि हेच तर आहे मानजीवनाचे सार्थक असू. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.